नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. शंकरचा कॉल आला होता. त्याने मला भेटायला बोलवलं होतं, पण माझा फोन कुठे? श्रेयस, अरे किती पिलाय तू? अख्ख्या अंगाचा वास येतोय. 4-5 दिवसांमध्ये किती कपाटीला गेलायस? काय अवस्था करून घेतली स्वतःची? करमत नाहीये रे शंकर. अख्खं घर खायला उठलंय. रात्री झोप लागत नाही आणि दिवसा शांतता सहन होत नाही. अख्खं घर जणू स्मशानच झालंय. होणारच ना श्रेयस. घर भिंतीने नाही माणसांनी बनतं. तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून तुला आज एक गोष्ट समजावून सांगतो. बायको काय असते माहिती का तुला? बायको म्हणजे घराचा आधार असते. ती जेव्हा असते ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही, पण ती जेव्हा नसते ना तेव्हा अख्खं घर कोसळतं. तू रागाच्या भरात घराच्या लक्ष्मीलाच बाहेर काढल्यास. भोग होतं त्याची फळं. शंकर, अरे मला माझी चूक कळाली आहे रे, पण ते दीपकचे फोटो पाहून माझं डोकं फिरलं होतं. पण शांतपणे विचार केल्यावर कळालं की सायलीने आजवर माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नव्हता. श्रेयस, बायको ही फक्त जेवण बनवणारी किंवा मुलं सांभाळणारी मशीन नसते रे. ते आपला सन्मान असते आणि तू तिलाच लोकांसमोर अपमानित केलंयस. श्रेयस, तिला अजूनही खात्री आहे तिचा श्रेयस तिला न्यायला नक्की येईल. खरंच खरंच शंकर, हे बघ, जर असं असेल ना तर मी नक्कीच येईन सायलीला न्यायला. शंकर, मी खरंच खूप चुकलोय रे. मला माफ कर. मी गुन्हा केलाय, गुन्हेगार आहे मी. मला अपराधी असल्यासारखं वाटतो. शंकर, माफी माझी नको मागूस, सायलीची माग. मी तुला आज एक शेवटचा चान्स देतोय. हे बघ, माणूस आयुष्यात चुका करतो,
पण जो आपली चूक मान्य करून सुधारतो तोच खरा माणूस. आज आत्ता माझ्यासोबत चल आणि तिला सन्मानाने घरी घेऊन जा. तिची माफी माग आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर तिला त्रास झाला तर मी तुला कधीच माफ करणार नाही. हो शंकर, मला तिला आत्ताच भेटायचंय. मी तिच्या डोळ्यात पाणी येईल असं कधीच वागणार नाही. हे वचन आहे माझं. चल. श्रेयस, तू का आला नाहीस रे अजून? मला वाटलं होतं तू ते रागाच्या भरात बोललास, पण तू खरंच मला विसरलायस का? ठीक आहे, मी येईन. थँक्यू सायली. सायली, आज तू मला एक नवीन पुनर्जन्म दिलायस. चल चल, आपण आपल्या घरी जाऊया. आज तुला आपल्या घरात मी स्वतः सन्मानाने घेऊन जाईन. चल. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. श्रेयस, तू का आला नाहीस रे अजून? मला वाटलं होतं तू ते रागाच्या भरात बोललास, पण तू खरंच मला विसरलायस का? सायली, हे बघ, तुझ्यासाठी सरबत घेऊन आली. अगं पोटात काहीतरी जाऊ दे. बघ तुझा चेहरा कसा झालाय. नकोय ग राधा, मला काहीच नकोय. सायली, हे बघ, तुला माझी शपथ आहे, हे एक ग्लास संपव. तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी. राधा, तू इतकी कठोर कशी काय असू शकतेस ग? कोणाचंही येणं जाणं इतकं सहज कसं पचवू शकतेस? कधीच का रडत नाहीस? कठीण सायली, ज्या माणसांच्या आयुष्यातली फुलं उमलण्या आधीच कुस्करली जातात ना, ती माणसं अशीच दगडासारखी कठीण होतात. तुला माझ्या कठोर होण्यामागचं कारण ऐकायचंय? सायली ताई, बघ कोण आलंय. श्रेयस, श्रेयस, अरे ही काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची? अरे मला मला माफ कर सायली, मला माफ कर. मी नराधम आहे ग, राक्षस आहे. या हाताने तुला फुलासारखं जपायला हवं होतं, त्याच हाताने तुला घराबाहेर काढलं. मला मला खरंच माफ कर. मी केलेलं पाप, माझ्या पापाला क्षमा नाहीये. मला माहितीये, पण मला एकदा माफ कर. श्रेयस, अरे हे काय करतोयस तू? काय म्हणतील लोक?
हे बघ, माझी माफी मागू नकोस. तू माझा नवरा आहेस, प्लीज. नाही सायली, जोपर्यंत तू मला माफ नाही करणार तोपर्यंत मी इथून नाही हलणार. ठीक आहे, मी येईन. थँक्यू सायली. सायली, आज तू मला एक नवीन पुनर्जन्म दिलायस. चल चल आपण आपल्या घरी जाऊया. आज तुला आपल्या घरात मी स्वतः सन्मानाने घेऊन जाईन. चल. तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी. अगं ते फोटो आणि व्हिडिओज बघून माझं डोकं फिरलं होतं ग. आणि आईच्या शब्दांमुळे मी आंधळा झालो होतो. पण तू घर सोडून गेलीस ना, तेव्हा कळलं की त्या घराला घर पण फक्त तुझ्यामुळे. मी फक्त सिगरेटच्या धुरासारखा स्वतःला जाळून घेत होतो. सायली, तुझ्याशिवाय खरंच माझं काहीच अस्तित्व नाहीये का? आता आठवलं का तुला तुझं अस्तित्व? जेव्हा भर दुपारी तिला घरातून बाहेर काढून फेकलंस तेव्हा कुठे गेला होता तुझा हा पश्चाताप? आणि तुला काय वाटतं श्रेयस, तुझ्या एका सॉरीने तिची जी झालेली मानहानी सगळी भरून येईल? राधा, तू शांत हो. त्याला त्याची चूक कळली. सायली, ह्या राधा आणि शंकर समोर तुला शब्द देतो. आजपासून मी तुझ्यावर कोणत्याही गोष्टीवरून संशय नाही घेणार. जग काय म्हणतं याकडे मी नाही लक्ष देणार. मी फक्त तुझ्या डोळ्यातल्या सत्यावर विश्वास ठेवीन. सायली, तुला त्या घरात तोच सन्मान मिळेल जो तुझा हक्क आहे. आजपासून मी आपल्या दोघांमध्ये दुरावा नाही येऊ देणार. सायली, माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा फक्त तुझ्यासाठी असेल, फक्त तुझ्याचसाठी. श्रेयस, मला तुझा फक्त विश्वास हवा होता. घर, दागिने, पैसा यातलं काहीच नको होतं रे. एका स्त्रीला एक वेळ झोपडीत राहण्याची जरी वेळ आली ना तरी ती राहू शकते. तिला साथ हवी असते, ती फक्त आपल्या जोडीदाराची. तू जर माझ्यावर विश्वास ठेवला असतास ना तर मला इतका त्रासच नसता झाला रे. सायली, सायली, मला फक्त एक शेवटची संधी दे. शेवटची. मला मला पुन्हा ना त्या घरात तुला घेऊन जायचंय जिथे तू माझी राणी बनून राहशील. येशील ना माझ्यासोबत? ठीक आहे, मी येईन. थँक्यू सायली. सायली, आज तू मला एक नवीन पुनर्जन्म दिलायस. चल चल आपण आपल्या घरी जाऊया. आज तुला आपल्या घरात मी स्वतः सन्मानाने घेऊन जाईन. चल.
मला कळून चुकलंय. तू या घरचा कणा आहेस आणि मी तुलाच दुखावलं. आजपासून तुला एकटीला कोणतीही कामं करायची गरज नाहीये. मी आहे ना तुला मदत करायला. अरे पण तुझी शाळा बघ किती वाजलेत. तू रेडी पण झाला नाहीस अजून. अरे तुला उशीर होत असेल. सायली अगं मी शाळेला सुट्ट्या टाकल्यात. आता पुढचे काही दिवस मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत घालवायचे. आता ते शाळा काम आणि टेन्शन सगळं लाव. आता फक्त आपण आणि आपलं घर.